गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण भोगीची भाजी करणार आहोत आणि भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरी खाल्ली जाते. आता मोस्टली सगळ्यांकडे काय असतं माहिती आहे का? कोणाकडे मोस्टली चपाती भाजी खाल्ली जाते, कोणाकडे भाजी भाकरी असते. आता भाकरी बोलली की कोणी तांदळाची भाकरी खातो, कोण नाचणीची भाकरी खातो, तर कोण बाजरीची भाकरी खातो. मोस्टली बाजरीची भाकरी ही खूप कमी प्रमाणात खाल्ली जाते, पण बाजरीची भाकरी ही खूप पौष्टिक असते, एवढं पण सांगेन मी तुम्हाला. आणि माझ्याकडे आता बाजरीचं पीठ नाही, पण माझ्याकडे तांदळाचं पीठ आहे. तर आज आपण तांदळाची भाकरी तर करणारच आहोत, पण प्लस त्याच्यामध्ये आपण छान मस्त तीळसुद्धा आपण तेल टाकून आपण ती भाकरी करणार आहोत. आणि ती जी भाकरी आहे छान लागते भोगीच्या भाजीबरोबर. तर चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण भोगीची भाजी करतोय. तर बघा तुम्ही, मी बाजारात गेली होती. मला बाजारामध्ये जेवढ्या भाज्या दिसल्या त्यानुसार मी भाज्या आणलेल्या आहेत. भोगीची भाजी जर आपण बोललं तर भोगीची भाजी म्हणजे सगळ्या मिक्स भाज्यांची भाजी केली जाते, त्याला भोगी असं बोलतात. तर पहा, मी काय घेतलं आहे, घेवडा घेतलेला आहे. सॉरी, घेवडा नाही, वालपापडी बोलतात. मी वालपापडी घेतलं आहे. त्यानंतर फरसबी घेतलेला आहे, वांगी घेतलेली आहेत. अजून तुम्ही बघा इथे मिरच्या, आलं हे तर आपल्या भाजीसाठी लागतातच. तर इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे, त्याचबरोबर गाजर, बटाटे आणि मटार आणि कढीपत्ता. तर या ज्या भाज्या आहेत, तर आता ह्या भाज्या आपण कट करून घेऊया. आणि अजून एक गोष्ट सांगते की याच्यामध्ये पालेभाज्यासुद्धा ॲड करतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही सगळ्या भाज्या ॲड करू शकतात. तर बघा, मी या सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी फ्लॉवर बारीक कट करून घेतलेला आहे, गाजर बारीक कट करून घेतलेलं आहे आणि जी आपली वालपापडी आहे त्याच्या बिया साईडला करून तीसुद्धा बारीक कट करून घेतलं आहे. फरसबी बारीक कट करून घेतलं आहे, फ्रोझन वटाणे आहेत. त्याचबरोबर इथे मी वांगा, बटाटा स्क्वेअर साईजमध्ये कट करून तो पाण्यामध्ये भिजत ठेवलेला, म्हणजे पाण्यामध्ये ठेवलेला आहे ते. आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतले. तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी मिरची, आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेली आहे. हे सगळं आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर याची पेस्ट करून घेऊया. कांदा आणि टोमॅटो हे आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकतात, इथे मी कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. हा जो कांदा घेतलेला आहे, तर भोगीची जी आपण भाजी करतो तिथे कांद्याची पात वापरली जाते. आता कांद्याची पात मला नाही दिसली बाजारामध्ये, म्हणून आपण कांदा यूज करू शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपल्याला सुकं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, 3 चमचे तीळ घेतलेलं आहे, खडा मसाला घ्यायचा आहे, पॅन घेतलेला, गॅस ऑन करून पॅन घेतलेला आहे. त्या पॅनवरती आपल्याला खडा मसाला भाजून घ्यायचा आहे. खडा मसाला भाजून झाला की त्यामध्ये आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. जिरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर तीळ ॲड करायचे आहे. ते तीळसुद्धा आपल्याला छान मस्त भाजून घ्यायचे आहेत. आता हे सगळं आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. तर आता इथे खडा मसाला, जिरं आणि तीळ भाजून झालेलं आहे. आता आपण खोबरा भाजून घेऊया. हलका ब्राऊन होईपर्यंत आपला खोबरा भाजून घ्यायचा आहे. खोबरा भाजून झालेला आहे. आता हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड करून झालं की काय करायचं आहे, ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं ॲड करून छान मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि याचं आपल्याला एक सुकं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे आपलं सुकं वाटण तयार झालेलं आहे. आणि या वाटणाला एवढं छान वास येतो ना,
हे वाटण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर एक भांडं घ्यायचं आहे. ते भांडं गरम झालं की त्यामध्ये आपलं ऑइल ॲड करायचं. ऑइलसुद्धा गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर ऑइल गरम झालं की त्यामध्ये आपलं जिरं राई ॲड करायचं आहे. आता आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करूया. बारीक चिरलेला कांदा ॲड केल्यानंतर इथे आपण जी पेस्ट केली होती आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर त्याची पेस्ट ॲड करूया. तर इथे मी 1 चमचा भरून मीठ ॲड केलेलं आहे. मिठामुळे कांदा लवकर शिजतो. आता हे सगळं फ्राय करायचं आहे. फ्राय करून झाल्यानंतर अगदी 1 ते 2 मिनटं फ्राय करायचं आहे. लगेचच आपल्याला टोमॅटो ॲड करायचं आहे. टोमॅटोसुद्धा 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण जे सुकं वाटण तयार करून घेतलं होतं ते ॲड करूया. आता हे सुकं वाटणसुद्धा या तेलामध्ये छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता काय करायचं आपल्याला, जे मसाले आहेत बेसिक ते ॲड करूया. तर इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. आता हे जे मसाले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात. आता हे मसाले ॲड केल्यानंतर छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी भरून म्हणजे अगदी पाव ग्लास पाणी ॲड करायचं आहे. छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे. मंद गॅसवरती 5 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे या वाटणाला छान मस्त तेल सुटेल. तुम्ही बघू शकता वाटणाला छान मस्त तेल सुटलेलं आहे. आता पुन्हा एकदा थोडंसं फ्राय करून घेऊया आणि फ्राय करून झालं की ह्या ज्या भाज्या आहेत, आपण ज्याही बारीक चिरलेल्या भाज्या त्या सगळ्या भाज्या ॲड करायच्या. इथे मी फ्रोझन वाटाणे, फरसबी, वालपापडी, त्यानंतर फ्लॉवर, गाजर, त्याचबरोबर वांगा आणि बटाटा हे सुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते की याच्यामध्ये बोरंसुद्धा ॲड करतात, पण इथे मी बोर स्किप केलेला आहे. किंवा ऊससुद्धा ॲड करतात, मी ऊससुद्धा स्किप केलेला आहे. आता काय करायचं आहे, ह्या ज्या सगळ्या भाज्या छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत, मिक्स करून घ्यायच्या आहेत. भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाल्या. आता ही जी भोगीची भाजी आहे, ही भोगीची भाजी शक्यतो वाफेवरती शिजवतात आणि वाफेवरती ही भाजी शिजवली की आहे ना, ह्या भाज्यांना जो पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच ह्या भाज्या शिजतात आणि ही भाजी चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. म्हणून काय करायचं आहे, इथे मी एक ताट घेतलेलं आहे. याच्यावरती ताट ठेवायचं आहे आणि इथे मी 1 ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे. गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती ही भोगीची भाजी शिजवली जाते. 10 मिनटं आपण ही मंद गॅसवरती ही भाजी शिजवून घेऊया. आता इथे आपण भाकरी करतो. इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मी लाल तिखट ॲड केलेलं आहे. इथे मी तीळ ॲड केलेले आहेत 1 चमचा भरून आणि इथे कोथिंबीर ॲड करायची आहे. आता हे सगळं एकत्र छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे जे पीठ आहे, हे पीठ छान मस्त ताटामध्ये असं पसरवायचं आहे. आता इथे छान मस्त असं उकळता पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे छान मस्त वतवणी करून घ्यायचं आहे. म्हणजे हा उकळलेला जो पाणी आहे ना, तो त्या पिठामध्ये ॲड करायचा आहे. सगळंच पाणी ॲड नाही करायचं आहे, अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड करून त्या पाण्यामध्ये हे पीठ अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता पीठ गरम आहे, तो थंड होऊन द्यायचा किंवा कोमट होऊन द्यायचा आहे. 10 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकतात जे ताटावरचं जे पाणी आहे ते छान मस्त गरम झालेलं आहे आणि त्याला छान मस्त अशा वाफा येत आहेत. आता हे झाकण काढून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपण पाण्याचा अजिबात वापर नव्हता केला. मी अगदी थोडंसं पाणी ॲड केलं होतं वाटण शिजण्यासाठी. त्यानंतर मी पाणी अजिबात नाही ॲड केलं. तर हे जे भाजीचं पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये ही भाजी छान मस्त शिजते. आता ही भाजी छान मस्त हाफ कुक झालेली आहे, पण ही भाजी आपल्याला मंद गॅसवरती शिजवायची आहे. इथे मी पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि पुन्हा मी इथे 1 ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे. तर मी ही जी भाजी आहे अजून मी 10 मिनटं ही भाजी मंद गॅसवरती शिजवून घेणार आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, 20 ते 25 मिनटामध्ये ही भाजी छान मस्त शिजते. आपल्याला ही भाजी मंद गॅसवरती शिजवायची आहे. आता या 10 मिनटामध्ये 5-5 मिनटांनी झाकण काढून ही भाजी वर खाली करायची आहे, जेणेकरून ही जी भाजी आहे खाली
लागता कामा नये किंवा करपता कामा नये, म्हणून 5-5 मिनिटांनी झाकण काढून ही भाजी वरखाली करायचं आहे. आता आपण छान मस्त 10 मिनिटं आपण मंद गॅसवरती छान मस्त वाफ काढून घेऊया. आता हे जे पीठ आहे हे पीठ कोमट झालेलं आहे. मी इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. काय करायचं, आपला हात आहे ना, तो हात छान मस्त असा ओला करायचा आहे आणि हात ओला करून हे जे पीठ आहे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. या पिठामध्ये आपल्याला पाणी ॲड नाही करायचं, फक्त आपला हात ओला करून करून हे जे पीठ आहे छान मस्त मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे छान मस्त मी हे कणिक मळून घेतलेलं आहे. तर चला आता पटापट भाकरी करायला सुरुवात करूया. फक्त आपल्याला पाण्याचा हात घेऊनच हे कणिक छान मस्त मळून घ्यायचं आहे. इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे. आता छान मस्त याची भाकरी आपण लाटून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे मी भाकरी लाटून घेतलेली आहे आणि अजून सांगते, मी शक्यतो भाकरी या लाटूनच घेते. आता हे जे तीळ आहेत ना, हे तीळ या भाकरीवरती अशा पद्धतीने छान मस्त आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत. आणि पसरवून घेतल्यानंतर काय करायचं आहे माहीत आहे का, आपल्याला लाटणा घ्यायचा आहे आणि लाटण्याने छान मस्त एकदा लाटून घ्यायचं आहे, म्हणजे जे तीळ आहे ते छान मस्त भाकरीला चिटकतात आणि निघत नाही. आता तवा गरम झालेला आहे, तव्यावरती छान मस्त भाकरी ॲड करायची आहे. त्याच्यावरती पाणी ॲड करून छान मस्त अशा पद्धतीने दोन्ही साईडून ही भाकरी आहे ती छान मस्त आपण भाजून घेऊया. आणि अजून एक गोष्ट सांगते, जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तुम्ही बाजरीची भाकरीसुद्धा करू शकतात. आता माझ्याकडे बाजरीचं पीठ नाही आहे, म्हणून मग मी काय केलेलं आहे, तांदळाची भाकरी आणि त्याच्यावरती मी तीळ स्प्रिंकल केलेले आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे आपली भाकरी आहे ती छान मस्त अशी फुगलेली आहे आणि इथे आपली भाकरी तयार झालेली आहे. आता ही जी भाकरी आहे ही भाकरी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि ही भोगीची भाजी आणि भाकरी एकच नंबर आहे. तर चला आता ही भाकरी आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तर पहा इथे 10 मिनटं झालेली आहेत. गॅस बंद करून घेऊया. आता हे झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ही जी भाजी आहे ही भाजी छान व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. तर इथे आपली भाजी छान मस्त शिजलेली आहे. भोगीची भाजी शिजण्यासाठी जास्तीत जास्त 20 ते 25 मिनटं लागतात. भोगीची भाजी शक्यतो मंद गॅसवरती शिजवली जाते. तर मला इथे रस्सा अजिबात नको आहे. जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर ह्या ताटामध्ये जे गरम पाणी ते गरम पाणी ॲड करून तुम्ही रस्सा करू शकतात. आता आपल्याला इथे 1 चमचा गूळ पावडर ॲड करायची आहे, म्हणजे जागरी पावडर, किंवा तुमच्याकडे गूळ असेल तुम्ही गूळ ॲड करू शकता. मी इथे जागरी पावडर ॲड केलेली आहे. भोगीची भाजी आहे याच्यामध्ये आपला तीळ आणि गूळ हे ॲड करणं गरजेचंच आहे. तर 1 चमचा गूळ पावडर ॲड केल्यानंतर छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. वरतून थोडेसे तीळ स्प्रिंकल करायचे आहेत, कोथिंबीर स्प्रिंकल करायची आहे. चला भाकरीबरोबर पटापट ही भाजी सर्व करून घेऊया आपण.
तुम्ही पाहिलं असेल आपण भोगीची भाजी तयार करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण तांदळाची भाकरीसुद्धा तयार करून घेतलेली आहे. आता तांदळाच्या भाकरीमध्ये मी लाल तिखट, कोथिंबीर आणि तीळ ॲड केलेले आहे. ते तांदळाची भाकरी ना भोगीच्या भाजीबरोबर खूप छान लागते, अप्रतिम लागते. पण एवढं सांगेल, जर बाजरीचं पीठ नसेल तुमच्याकडे, तांदळाचं पीठ असेल, तुम्ही ऑप्शनल तुम्ही असंही करू शकतात. अजून एक गोष्ट सांगते, आपण जी भोगीची भाजी करतो, तर भोगीची भाजी करताना तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तर तुम्ही सगळ्या ॲड करा. कारण ही जी भोगीची भाजी असते याच्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, आपल्या ज्या फ्रूट भाज्या, त्या सगळ्या भाज्या ॲड करून ही भोगीची भाजी केली जाते. आणि जर तुम्ही आता मी बाजारात गेली होती, मला ज्या भाज्या दिसल्या त्या मी विकत घेतल्यात. तुम्ही पूर्ण बाजार आणलात तरीही चालेल, कारण बाजारामध्ये खूप साऱ्या अशा भाज्या असतात. आणि ही भोगीची भाजी सगळ्या भाज्या मिक्स करून ही भाजी केली जाते. नक्की ही भोगीची भाजी आणि त्या जोडीला अशी तांदळाची भाकरी नक्की ट्राय करून पहा. पण एवढं सांगेल की माझ्याकडे बाजरीचं पीठ नव्हतं, म्हणून मी ऑप्शनल तांदळाची भाकरी आणि काहीतरी वेगळं म्हणून मी त्याच्यामध्ये लाल तिखट, कोथिंबीर आणि तीळ ॲड केलेले आहेत. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवू शकतात. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.